नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चिपळूण शहर आणि ते दोन भागात आपण बघणार आहोत। माझ्या मागे दिसतोय तो आहे गुहागर बायपास। हा समोर हा गुहागर बायपास रोड आहे, तो चिपळूण बायपास करतो। चिपळूण आहे या साईडला, आधी येतं उक्ताड नावाचं गाव आणि त्याच्यानंतर येतं चिपळूण आणि हा चिपळूण गुहागर रोड आहे। या साईडला गुहागर येतं आणि मिरजोळी लगेच लागणारं गाव आहे मिरजोळी आणि याच्या पलीकडे येतं पेठ माप आणि वासिष्ठी नदी। हे खाली गाव दिसतंय ते आहे उक्ताड, त्याच्या पलीकडे आहे पेठ माप, या साईडला आहे मिरजोळी आणि तिकडे धुक्यामध्ये हरवला आहे तो मुंबई गोवा हायवे आणि परशुराम आणि खाली आहे चिपळूण गुहागर रोड आणि हा आहे गुहागर बायपास। चिपळूण शहराचा इतिहास किमान 2000 वर्ष जुना आहे आणि ही कोल्हे खाजण परिसरात बायपास रोडवर महालक्ष्मी डोंगरातील कोल्हे खाजण गुंफा लेणी। या भागाचं नाव आहे बावशेवाडी। डावीकडे आहे चिपळूण शहर, उजवीकडे रत्नागिरी, मागून आलो गुहागरून आपल्याला जायचं आहे उजवीकडे पाग या चिपळूणमधल्या भागामध्ये। हा नाम फाउंडेशनचा बोर्ड आहे। जल नाम योजनेअंतर्गत शिवनदी गाळ उपसा त्यांनी केला आहे आणि ती शिवनदी ही आहे। ही शिवनदी पुढे जाऊन वासिष्ठी नदीला जाऊन मिळते। ही वासिष्ठी नदीची उपनदी आहे। हे सुंदर असं पाग म्युनिसिपल गार्डन आहे, चिपळूण नगर परिषद, सुंदर मेंटेन केलेलं गार्डन आहे। हा भाग आहे हा पाग नाक्यापासून जवळ आहे। माजी नगराध्यक्ष कैलासवासी वासुदेव काशीनाथ उर्फ अण्णासाहेब जोशी उद्यान। हा भाग आहे पाग। हे आहे पागेवरच्या जोशी आळीतलं कृष्णेश्वराचं मंदिर। अत्यंत देखणं आणि प्राचीन असं मंदिर आहे। या आजूबाजूला 3-4 मंदिर आहेत। श्रीराम मंदिर आहे, दत्त मंदिर आहे आणि गणेश मंदिर आहे आणि अत्यंत रमणीय आणि सुंदर असं वातावरण आहे आणि फार मजा येते मला।
स्वयंभू मित्र मंडळ पाग जोशी आळी श्रीदेव कृष्णेश्वर मंदिर। पाग हा खूप मोठा भाग आहे चिपळूणमधला। अत्यंत सुंदर असं मंदिर, दीपमाळ आहे, वर चढायला जिना आहे, 2 कळस आहेत, त्याला नंदी मंडप आहे। मस्त वाटतं इकडे आल्यावर, एकदम कूल प्लेस, शांतपणे। आणि हे जे अशा पायऱ्या आहेत ना, ह्या मला कुठे बरं दिसलेल्या। आत्ता मी गेलो होतो बिवलीला मला असंच स्ट्रक्चर दिसलेलं। पाग भागातच हे वडाचं सुंदर असं झाड आहे आणि हा आहे श्रीदेव उघडा मारुती मंदिर। लिटरली उघडा मारुती हा, छत नाही यावर। हा पाग रिक्षा स्टँड आहे, माझ्या मागे मारुतीचं मंदिर आहे, उघडा मारुती। आणि हा जवळचा पर्याय आहे, पण त्याची अवस्था खूप बिकट आहे। ब्रिटिशकालीन हा अंडरपास भुयारी असं काय म्हणतात पर्याय आहे, पण खूपच आता त्याच्यात घाण झाले। हा समोर पागचा ST स्टँड आहे, आतमध्ये उघडा मारुती मंदिर आहे। इथे पॉवर हाऊस बस स्टॉप आहे आणि हा मुंबई गोवा हायवे आपल्याला आता चिपळूण शहरामध्ये इथून डावीकडे प्रवेश करायचा आहे। बस स्टँड, जुना नवीन बस स्टँड। इकडे समोर चिपळूणचं पोलीस स्टेशन आहे आणि ही बस आली त्या रोडवर, ही दुसरी बस आली। तिकडे भोगाळे मैदान आणि तिथेच जुना ST स्टँड आहे। बापट यांचे स्वागत लॉज, 24 तास सेवा। पलीकडे चिपळूणचा जुना ST बस स्टँड आणि हे आहे पुरातन असं स्वागत लॉज। हे आहे चिपळूण मध्यवर्ती बस स्थानक। इथे पेंडसे काका आमची रिझर्वेशन घेऊन यायचे आणि आता सगळंच बदललं आहे आणि तिकडे छोटंसं हॉटेल पण आहे। वेगवेगळ्या मुंबई, बोरिवली, ठाणे, विठ्ठलवाडी, कल्याण, वहा, टेटव, तळवडे, तोंडली, पाचांबे असे वेगवेगळ्या ठिकाणी, चोरवणे, पोफळी, आपली लालपरी। आणि इकडे आता नवीन स्टँड होऊ घातला आहे। हे आहे भोगाळे ग्राउंड, भोगाळे तलाव, वॉटेवर तलाव तर काय आहे, पाणी साचले, पण जी स्टेपवेल आहे ना ती इथे कुठेतरी आहे। जरा आम्हाला शोध घ्यायला हवा, बघूया मिळते का, आपण जरा शोध घेऊया, चला। ही भोगाळेतील स्टेपवेल आहे सुंदर अशी, आणि भोगाळेचा तलाव आहे, मैदान आपण असं म्हणू शकतो। अत्यंत सुंदर असं बांधकाम केलेली पुरातन विहीर आहे, पण याचं जतन संवर्धन करायची गरज आहे। इथे जे राहतात त्यांनी सांगितलं की हे खूपच असं ढगरलं आहे। त्यांच्याकडे पुरातन असे कागद होते, पण ते पुराच्या पाण्यात वाहून गेलं सगळं, कागद आता शिल्लक नाहीत। पांडवकालीन विहिरी आणि शिवाजी महाराजांचे घोडे या विहिरीचं पाणी प्यायला येत असत, असं ते मला सांगत होते। अत्यंत सुंदर, आणि इथे त्यांचं छोटंसं असं घर आहे। होय काय? 5 दिवस सांभाळायला लागते आम्हाला। होय ना? बायकां मुलं, नाहीतर राहायचं नाही। जे घर आहे हे शिंद्यांचं घर आहे आणि त्या घरालाच हे झाड आहे, त्याच्या खाली ती स्टेपवेल आहे आणि शिवनदी आहे। हे जे बांबूचं बेट आहे त्याच्या लगेच शिवनदी आहे आणि पुराच्या पाण्यात त्यांच्याकडचे जे सगळे कागद होते ते वाहून गेले, त्यामुळे त्यांच्याकडे आता पुरावा नाही आहे। हे आहे वीरेश्वर मंदिर, पुरातन असं, ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूण। इथे बरेच कार्यक्रम होत असतात
आणि ही आहे आकर्षक छोटीशी अशी स्टेपवेल म्हणजे पायऱ्यांची विहीर. साने गुरुजींनी चितळे कुटुंबियांच्या मालकीच्या मंदिरात सवर्ण आणि हरिजनांसह मंदिर प्रवेश केला. तारीख आहे 1946 डिसेंबर. हे मंदिर प्राचीन असून श्रीदेव वीरेश्वर हा चितळे, मोने व दीक्षित या कुटुंबियांचा कुलस्वामी आहे. वीरेश्वर मंदिराच्या आवारात हा पुरातन असा पिंपळ वृक्ष आहे. ब्राह्मण सहाय्यक संघाची इमारत आणि हे आहे प्राचीन असं वीरेश्वर मंदिर आणि त्याच्या बाजूला आहे समोरच दीपमाळ आणि नंदी. आता आम्ही आलो आहे चिंचनाका परिसरात. तिथलं प्रसिद्ध हॉटेल आहे काणे बंधू. इथे 2 पदार्थ प्रसिद्ध आहेत. ते कुर्मापुरी आणि दुसरं वडा आणि दही चटणी घालून मिळते. आणि चिंचनाका आहे गजबजलेला परिसर आहे. हा चिंचनाका आहे आणि याच्या पुढे या दिशेत वड नाका आहे. तिकडे मच्छी मार्केट आहे. अशा तऱ्हेने चिपळूण शहराशी संबंधित भाग 1 मी इथे संपवतोय. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.